मध्ये मृत्यू झालाय। मिकी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतरची बातमी आहे राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीसंदर्भातली। मनसेच्या बैठकीत बोलताना राज ठाकरेंनी संजय पाटलांवरती तोफ डागली आहे। 5 खून केल्याचं संजय पाटील सांगतात, राजकारण कुठे चाललंय असा उद्विग्न सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। गँगस्टर बोलणार नाही, ते खासदार बोलतोय असंही राज ठाकरे म्हणालेले आहेत। बॉम्ब फोडेन, 5 खून केले असं बोलूनही त्यांची चौकशी होत नाही अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे। एखादा गँगस्टर जे बोलणार नाही ते आज राज्यातला खासदार बोलतोय असं राज ठाकरे म्हणाले। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, काल संजय दिना पाटलांनी जी भाषा वापरली, ज्या पद्धतीने धमकावलं, त्या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी नेमका कसा संताप व्यक्त केलाय, काय म्हणालेत ते? खरं तर मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक जी आहे ती दादर येथील सावरकर स्मारक सभागृहात पार पडते आणि त्याच ठिकाणी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना हा संताप जो आहे तो व्यक्त केलेला। विशेष बाब म्हणजे थेट गँगस्टरची उपमा देत जी आहे ती संजय दिना पाटलांवर या बैठकीमध्ये जो आहे तो टीका करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की कुठलाही गँगस्टर अशी उघडपणे भूमिका घेणार नाही किंवा धमकी देणार नाही। तशा प्रकारची धमकी जी आहे ती काल देण्यात आलेली आहे आणि मी बॉम्ब टाकेन किंवा मी गोळ्या घालील अशा सध्या सगळी जी प्रकरणं आहेत ती मांडत राज ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भातला जो आहे तो लेखाजोखा या सकाळी मांडलेला। आपण जर त्यांची वक्तव्य पाहिली तर मी ती वाचूनही दाखवतो। नेमकं राज ठाकरे काय म्हणाले तर राज ठाकरे म्हणाले की गँगस्टर बोलणार नाही, ते खासदार बोलतोय, तो बॉम्ब फोडेन, 5 खून केले, इतकं सगळं बोलतोय, तरीही कुठलीही चौकशी नाही केली जाणार नाही असं सुद्धा म्हटले। त्यामुळे हे अराजकतेचं राजकारण आहे आणि त्याच्यावर कुठलीही चौकशी होणार नाही असं सुद्धा मुद्दा जो आहे तो राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला। आज BLNची बैठक जी ती या ठिकाणी बोलवण्यात आली होती। नेमकं 2029च्या निवडणुकीची तयारी कशी, त्याच्यापासूनची पक्ष बांधणी आणि सुरुवात या ठिकाणी केली जाते आणि त्याच्यातच आताच्या सुरू असलेल्या राजकारणाचा आधार देत आपण नेमकं कसं काम केलं पाहिजे याची उदाहरणं राज ठाकरेंकडून दिली जातात आणि त्याच्यातच नव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारं जे संजय दिना पाटील यांचं वक्तव्य होतं किंवा एकदम जे वक्तव्य पत्रकारांना धरून त्यांनी केलं होतं त्यावर आता राज ठाकरे यांनी सुद्धा संताप जो आहे तो व्यक्त केलेला आणि थेट संजय दिना पाटलांना गँगस्टरची उपमा जी ती राज ठाकरे यांनी आजच्या या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेली आहे की कोणताही गँगस्टर अशी वक्तव्य करणार नाही, त्याच्यावरूनही मोठी ही वक्तव्य केली जातात। बॉम्ब टाकणे म्हणजे काय असा सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे आणि या सगळ्यांवर बोलताना पुढे जाऊन ते म्हटले की हे एवढं वक्तव्य केलं असलं तरीही कोणतंही जे ते त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही। सकाळी सुद्धा आपण जर पाहिलं तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा याबाबत भूमिका देताना म्हटलं होतं की ज्यावेळेस राज ठाकरेंनी परप्रांतीयांविरोधात भूमिका घेतली होती त्यावेळेस त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आता राज ठाकरेंनी सुद्धा संजय दिना पाटील यांच्यावर निशाणा जो आहे तो साधलेला आहे आणि यासोबतच त्यांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे की अशा पद्धतीचं राजकारण जे ते सुरू आहे आणि त्या राजकारणाच्या सोबत आपली ही लढाई आहे। त्यामुळे काल संजय दिना पाटलांनी जे वक्तव्य केलंय त्यावरून एकंदरीतच राज ठाकरे आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते नेते देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतरची बातमी अयोध्येतून आहे। अयोध्या दान घोटाळा प्रकरणात 8 जणांना अटक झाली आहे। काल या सगळ्यांना ताब्यात